आत्ता कुडाळवरून निघालो आणि चाललो आहे आम्ही मालवणला, देवलीला. आमचं मंदिर वगैरे आहे ना तिकडे. तर म्हटलं नेहमी मालवण रस्त्याने जातो आपण कुडाळ बाजारातून, आज उलटं जाऊ म्हटलं. सिंधुदुर्ग एअरपोर्टचा रस्ता वगैरे आहे तिकडे बघू. ही ह्या साईटीला उजव्या हाताला दिसते आहे ना, ही सिंधुदुर्ग एअरपोर्टची वॉल आहे, कंपाऊंड वॉल आहे. आणि चांगला म्हणजे रस्ता तर तसा छान बनवला आहे. बघा ना, एअरपोर्ट वगैरे पण छान बनवलं आहे आमच्या सिंधुदुर्गात, खूप चांगलं बनवलं आहे. पण काय करणार, हल्ली विमानच उडत नाही. एक दिवसाआड कधी कधी येतं विमान, नाहीतर सध्या इकडचं कधी कधी ट्रॅफिक असं वळवतात की डायरेक्ट मोपा एअरपोर्टलाच उतरवतात. त्यामुळे जरा सगळी गडबडच आहे. थोडं जरा सरकारने लक्ष दिलं, थोडी 1-2 विमानं वाढवली तर कसं आमच्या सिंधुदुर्गात पण जरा पर्यटन वगैरे होईल आणि थोडं बरं वाटेल. इकडे ही सगळी आजूबाजूला मोकळी जमीन आहे ना, ती सगळी कुठल्या हॉटेल बिटेलवाल्यांनी घेतली आहे. पण कसलं अजून कशात काय नाही. आता विमानच नाही उतरत. ते 70 सीटचं काहीतरी विमान उतरवतात, पण विमानच उतरत नाही तर मग कुठली हॉटेलं येणार आणि कुठलं काय होणार. आणि त्याच्यात काय आहे. आणि पर्यटन म्हणजे गोव्यासारखं काय आपल्याकडे महाग नाही आहे सगळं. नाही नाही म्हणता 100-150 रुपयात लोक थाळी विळी खाऊन हे करतात. बघा ना किती मोठं एअरपोर्ट आहे. म्हणजे खूप मोठा परीघ आहे, घेर खूप मोठा आहे याचा. आणि जबरदस्त बनवलं आहे एअरपोर्ट. मध्ये एकदा मी विमानाने तिकीट बुक केली, विमानाची गेलो तर त्या दिवशी कळलं विमानच आज उडणार नाही. मग परत कुडाळ स्टेशनला जाऊन ट्रेन पकडायला लागली. बघू, आशा आहे सरकार काहीतरी करेल, बघूया.